नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपला जो विषय आहे तो आहे गणित. गणितामधील आपले जे चौथं प्रकरण आहे मुलांनो, ते आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा. हे आज आपण अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा या पाठामध्ये त्रिकोणाचे जे शिरोलंब आहे ते आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तसेच त्रिकोणाचे जे मध्यगा आहे ते देखील आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. तसेच त्याचे गुणधर्म जे आहे ते देखील आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. पहा मुलांनो, या त्रिकोणाचे आपण शिरोलंब व मध्यगा काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, तर काढण्यास ते शिकणार आहोत. शिरोलंब व मध्यगा हे देखील आपण काढणे शिकणार आहोत आणि तसेच त्यांचे जे गुणधर्म आहे ते देखील आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. चला मग मुलांनो, आपण त्याचा अभ्यासाला सुरुवात करूया. तर पहा, आपण इथे बघितलेलं आहे की मागील इयत्तेमध्ये आपण पाहिलेलं आहे की त्रिकोणाच्या कोनाचे जे दुभाजक आहे एकसंपाती असतात व त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक जे आहे ते एकसंपाती असतात. याचा आपण अभ्यास केलेला आहे. बघा, मागील इयत्तेमध्ये कोनाचे दुभाजक आपण अभ्यासलेले होते, तसेच लंब दुभाजक एकसंपाती असतात हे देखील आपण अभ्यासलेलं होतं. आता पुढचे जे पॉईंट आहेत ते देखील आपण अभ्यासणार आहोत. तर त्यांचा संपात बिंदूस अनुक्रमे काय म्हणतात, तर अंतर्गत व परिमध्य म्हणतात. हेही आपल्याला माहीत आहे. त्यांच्या संपात बिंदूस अंतर्गत व परिमध्य, अंतर्मध्य व परिमध्य असे म्हणतात. हे देखील आपल्याला माहीत आहे. आता काही उदाहरणाच्या आधारे देखील आपण काय करणार आहोत, तर शिरोलंब व मध्यगा म्हणजेच काय व त्याचे गुणधर्म म्हणजे काय हे देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेला लंब रेषाखंड त्या त्रिकोणाचं काय म्हणतात, शिरोलंब असे म्हणतात. पहा, पुन्हा आपल्याला इथे व्याख्या बघायची आहे की त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडास, आता हा जो लंब आहे, हा जो रेषाखंड आहे, यालाच काय म्हणतात, तर त्या त्रिकोणाच्या रेषाखंडालाच काय म्हटलं जातं, तर शिरोलंब असे म्हटलं जातं, जे आपण या आकृतीच्या आधारे काढून घेतलेलं आहे. बघा, आपला त्रिकोण आहे, त्रिकोण ए बी आणि सी. त्याचा त्रिकोण ABCचा शिरोलंब कोणता आहे, तर त्रिकोण ABCचा जो शिरोलंब आहे तो आहे शिरोलंब AP. हा जो आहे तो त्रिकोण ABCचा काय आहे, शिरोलंब आहे. कुठला आहे, तर AP हा त्रिकोण ABCचा शिरोलंब आहे, जो आपण इथे काढून घेतलेला आहे. आता आपण बघू शकतो की यामध्ये आपण त्रिकोण ABC मध्ये एक AP हा काय आहे, तर BC वरील शिरोलंब आहे. BC वरील शिरोलंब कुठला, हा जर आपल्याला प्रश्न विचारला तर रेषा BC वरील जो शिरोलंब आहे तो आहे AP. हा रेषा BC वरील शिरोलंब आहे, जो आपण इथे काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की इथे हा BC वरती आपण काय केलेलं आहे, AP हा शिरोलंब जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे. मग आता आपण दुसरं एक्झाम्पल सुद्धा इथे पाहणार आहोत. ते बघा काय आहे की आपण इथे पाहू शकतो, जे दुसरं एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ते आहे की एक त्रिकोण आपल्याला इथे आपण काढून घेतलेला आहे, तो आहे त्रिकोण XYZ. हा कोणताही त्रिकोण जो आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे. कुठल्याही प्रकारचा तुम्ही काढायचा आहे, पण तो त्रिकोणच असला पाहिजे. आणि त्याला नाव काय द्यायचं आहे, तर आपल्याला नाव द्यायचं आहे त्याला XYZ. हा त्रिकोण जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला शिरोलंब दाखवायचा आहे, तर तो देखील आपण इथे बघणार आहोत. तर बघा, तो काय आहे, पाया याचा काय आहे, तर YZ हा पाया आहे. इथे बघू शकतो YZ हा काय आहे, तर पाया आहे. तसेच समोरील X या शिरोबिंदूतून गुणाच्या सहाय्याने लंब काढून तो YZ ला जेथे छेदतो त्या बिंदूला R आपल्याला नाव द्यायचे आहे. म्हणजे इथून आपल्याला काय करणार आहे, तर YZ वरती आपल्याला एक लंब काढायचा आहे. तोच आपला काय असणार आहे, तर शिरोलंब असणार आहे. पहा, गुणाच्या आधाराने आपण काय केलेलं आहे, तर YZ वरती लंब काढून घेतलेला आहे. बघा, मग त्याला आपल्याला आता R नाव द्यायचं आहे, जो आपण R नाव दिलेला आहे. मग आपला जो शिरोलंब आहे तो आपल्याला मिळालेला आहे XR. हा आपल्याला काय मिळालेला आहे, तर XR जो आहे तो YZ या रेषेवरती आपण XR हा लंब काढलेला आहे. हाच आपला काय आहे, शिरोलंब आहे. मग
आता रेक्स एक्स झेड हा पाया विचारात घेऊन आता एक्स झेड जो आहे हा आपल्याला पाया समजायचा आहे आणि गुणाच्या सहाय्याने पुन्हा आपल्याला काय करायचं आहे तर एक्स झेड वरती शिरोलंब काढून घ्यायचा आहे. बघा आता आपण काय करणार आहोत तर गुणाच्या सहाय्याने इथे देखील एक्स झेडच्या दरम्यान देखील आपण एक लंब काढून घेणार आहोत आणि त्याला देखील आपल्याला काय नाव द्यायचं आहे तर क्यू हे नाव द्यायचं आहे जे आपण ऑलरेडी दिलेलं आहे. आता बघा जो आपला पुढचा पॉईंट आहे तो आहे रेक एक्स वाय. आता इथे आपण बघू शकतो की एक्स वाय हा देखील काय आहे एक पाया आपल्याला विचारात घ्यायचा आहे आणि तो पाया विचारात घेऊन पुन्हा आपल्याला गुणांच्या सहाय्याने काय करायचं आहे तर इथे देखील एक लंब काढून घ्यायचा आहे. मग गुणाच्या सहाय्याने आपण काय केलेलं आहे एक लंब इथे काढून घेतलेला आहे आणि बघा त्याला आपण नाव काय दिलेलं आहे तर पी हे नाव दिलेलं आहे. तर बघा रेक्स एक्स वाय हा आपण पाया विचारात घेतला त्यानंतर त्याच्या समोरील शिरोबिंदूवर झेड मधून आपण काय केलेलं आहे तर झेड मधून आपण एक लंब त्याच्यावरती काढून घेतलेला आहे म्हणजे झेड पी लंब रेक एक्स वाय हे आपण इथे काढलेलं आहे जे आपण इथे बघू शकतो. तर बघा इथे आपल्याला दिसून येत आहे की आपण हे रेक एक्स आर बघा रेक एक्स आर इथे आपल्याला दिसत आहे की रेक एक्स आर तसेच रेक्स वाय क्यू हा जो आहे आपला वाय क्यू हे देखील आपण लंब काढलेले आहे. त्यानंतर झेड आणि पी हा देखील आपण लंब काढलेला आहे. तर त्रिकोण एक्स वाय झेडचे शिरोलंब जर आपल्याला विचारले तर त्याचे शिरोलंब काय आहेत बघा त्रिकोण एक्स वाय झेडचे जे शिरोलंब आहेत ते आहे रेक एक्स आर. बघा रेक एक्स आर हा त्रिकोण एक्स वाय झेडचा काय आहे शिरोलंब आहे. तसेच रेक झेड पी हा देखील त्रिकोण एक्स वाय झेडचा काय आहे शिरोलंब आहे. त्यानंतर वाय क्यू हा देखील त्रिकोण एक्स वाय झेडचे जे शिरोलंब आहे ते आपण इथे काढून घेतलेले आहे. तर बघा शिरोलंब म्हणजे काय हे तुम्हाला कळलेलं असेल. हे आपण इथे गुणांच्या सहाय्याने जे काढलेले आहेत तेच काय आहेत तर शिरोलंब आहे आणि आता ते एका बिंदूमध्ये इथे छेदत आहे. बघा एका बिंदूमध्ये छेदताना आपल्याला ते दिसत आहे आणि म्हणून त्याला आपल्याला नाव काय द्यायचं आहे तर ओ हे त्याला आपल्याला नाव द्यायचं आहे जे आपण इथे काय करणार आहोत तर ओ हे नाव देणार आहोत. का कारण ते सगळे जे शिरोलंब आहेत ते एकाच बिंदूमध्ये छेदत आहेत म्हणून आपण त्याला काय नाव दिलेलं आहे तर ओ हे नाव दिलेलं आहे. आणि हे सगळे जे शिरोबिंदू आहेत त्रिकोण एक्स वाय झेडचे ते कशामध्ये छेदत आहेत तर ओ या बिंदूमध्ये छेदताना आपल्याला दिसून आलेले आहेत. आता पुढची देखील कृती आपण पाहणार आहोत. तर इथे कोणताही एक काटकोन त्रिकोण काढू त्याचे सर्व शिरोलंब आपल्याला काढायचे आहेत. आता शिरोलंब म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला समजलं असेलच. तर शिरोलंब म्हणजेच काय तर जसं की आपल्याला BC हा पाया मानायचा आहे आणि त्यावर आपल्याला ए मधून जाणारे काय करायचे आहे एक शिरोलंब काढायचा आहे एक लंब काढायचा आहे. तोच काय झाला तर त्रिकोण ABCचा शिरोलंब झाला. तर अशा प्रकारे आपण त्रिकोण ABCचे देखील काय करणार आहोत तर शिरोलंब काढून घेणार आहोत. तर पहा इथे आपण BD हा शिरोलंब काढलेला आहे म्हणजेच हा AC या रेषावरील काय आहे तर BD हा त्याचा शिरोलंब आहे जो आपण काय केलेला तर BC या रेषेवरती काढून घेतला होता. आता जी दुसरी कृती आहे ती देखील आपण पाहणार आहोत. तर कोणताही एक विशालकोन त्रिकोण आपल्याला काढायचा आहे आणि त्याचे तीनही शिरोलंब आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत. बघा आपण इथे एक त्रिकोण काढलेला आहे आणि त्या त्रिकोणाला आपल्याला नाव दिलेलं आहे आपण बघा PQR हे जे नाव आहे त्या त्रिकोणाला आपण दिलेलं आहे. त्यानंतर जी दुसरी कृती आहे आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर शिरोलंब जे आहे ते काढून घेतलेले आहेत. बघा हे सगळे जे आहेत इथे आपण शिरोलंब काढून घेतलेले आहेत. त्रिकोण PQRचे हे आपल्याला इथे काय दिसून येत आहेत तर हे सगळे PQRचे त्रिकोण PQRचे काय आहेत तर शिरोलंब आहेत जे आपल्याला O या बिंदूमध्ये छेदलेले दिसत आहे. मग पुढचं आपण पाहू शकतो
जी तिसरी आपली कृती आहे ती आहे त्रिकोण ABC हा एक लघुकोन त्रिकोण आपल्याला काढायचा आहे आणि त्याचे सर्व शिरोलंब जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे। याच्या आधी आपण काय काढलेला तर एक विशाल कोन काढलेला आणि विशाल कोनाचे देखील आपण शिरोलंब काढलेले। आता आपण लघुकोन घेतलेला आहे आणि या लघुकोनाचे देखील आपल्याला शिरोलंब काढून घ्यायचे आहेत। तर पहा हा आहे आपला ABC त्रिकोण ABC हा आपला लघुकोन आहे आणि त्याचे शिरोलंब आपण इथे काढून घेतलेले आहे। बघा इथे आपल्याला दिसत आहे की सगळ्या एका बिंदूमध्ये हे शिरोलंब छेदत आहे म्हणून त्याला आपण नाव काय दिलेले आहे तर O हे नाव आपण त्याला दिलेले आहे। हे झाले त्रिकोण ABC चे शिरोलंब जे आपल्याला O या बिंदूमध्ये छेदत असताना दिसत आहे। तर हे काय आहेत मुलांना तर हे आहेत शिरोलंब जे आपण त्रिकोण ABC मध्ये काढून घेतलेले आहेत। तर नक्कीच तुम्हाला शिरोलंब म्हणजे काय हे कळलेलं असेलच। आता बघा त्यांचा संपात बिंदूच लंब संपात बिंदू तसे त्याचा जो लंब संपात बिंदू आहे हा आहे त्याचा लंब संपात बिंदू। तो आपण कशाने दर्शवलेला आहे तर O या अक्षराने आपण तो दर्शवलेला आहे। पुढचा पॉइंट पाहणार आहोत। बघा आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आपण इथे पाहत आहोत। इथे आपण मध्यगा बघा इथे आपण आता शिरोलंब म्हणजे काय ते तर आपण अभ्यासलेला आहेच। आता मध्यगा म्हणजे काय ते देखील इथे आपण अभ्यास करणार आहोत। त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूच्या मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास काय म्हणतात तर त्या त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात। म्हणून त्रिकोण HCF मध्ये आता आपण इथे काय काढलेला आहे HCF हा जो त्रिकोण आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि FD हा पाया HC वरून मध्यगा काढलेले आहे। आता FD जो आहे तो काय आहे त्याचा पाया आहे आणि त्यावरून आपण ही जी मध्यगा आहे FD ही काढून घेतलेली आहे। यालाच काय म्हणतात तर त्या त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात। या त्रिकोणाची मध्यगा कुठली आहे तर FD ही या त्रिकोणाची मध्यगा आहे। आता आपण दुसरा जो त्रिकोण आहे तो काढलेला आहे। त्या त्रिकोणाचे नाव देखील काय आहे तर त्रिकोण ABC हा त्रिकोण आपण इथे काढून घेतलेला आहे। बघा त्रिकोण ABC हा आपण इथे काढलेला आहे। आता त्याची मध्यगा आपल्याला काढायची आहे कारण शिरोबिंदू म्हणजेच काय तर हे आपण बघितलेलं आहे। आता मध्यगा म्हणजे काय हे देखील आपण पाहणार आहोत। तर पहा आपण इथे एक कंपासाच्या सहाय्याने काय केलेले आहे तर त्रिकोण ABC ची एक मध्यगा काढून घेतलेली आहे आणि त्याला नाव काय दिलेलं आहे तर P हे नाव दिलेलं आहे। त्यानंतर C तून जो बिंदू जातो तो P ला आपण काय केलेला आहे जोडलेला आहे। ही झाली त्रिकोण ABC ची मध्यगा। मग आता BC हा पाया समजायचा आहे आणि त्यावर देखील आपल्याला काय करायचे आहे तर एक मध्यगा काढून घ्यायची आहे जी A बिंदूतून जाणारी आपण जी मध्यगा आहे BC ला जॉईन करणारी ते आपण इथे काढून घेतलेली आहे। आता आपल्याला AC हा पाया समजून BR हा आपण काय काढलेला आहे तर त्यावर मध्यगा काढलेली आहे आणि हे सगळे कशामध्ये छेदतात तर एका छेदनबिंदू जो आहे या सगळ्या ज्या रेषा आहेत ज्या मध्यगा आहेत ते एका बिंदूमध्ये छेदतात म्हणून या बिंदूला देखील आपल्याला काय नाव द्यायचं आहे तर O हे नाव आपण ह्या बिंदूला दिलेलं आहे। तर ह्या सगळ्या काय आहेत तर त्रिकोण ABC च्या ह्या मध्यगा आहेत। त्यालाच काय म्हणतात तर मध्यगा संपात असे म्हणतात ज्याला आपण जे हे नाव दिलेलं आहे। तर तुम्हाला कळाले असेल की मध्यगा म्हणजे काय तर आपण त्रिकोण ABC च्या काय काढलेल्या आहेत ह्या मध्यगा काढून घेतलेल्या आहेत। आता पुढचं देखील एक्झाम्पल आपण पाहणार आहोत। पहा इथे आपण त्रिकोण ABC हा कोणताही काय केलेला आहे एक मोठा जो त्रिकोण आहे तो आपण इथे काढून घेतलेला आहे। हा आपण बघू शकतो काय आहे त्रिकोण ABC हा आपला एक त्रिकोण आहे। आता त्या त्रिकोणामध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे तर मध्यगा काढून घ्यायच्या आहेत म्हणून त्रिकोण ABC च्या रेख AR जो आहे AR ही काय आहे त्याची मध्यगा आहे। तसेच BQ ही सुद्धा एक मध्यगा आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यानंतर रेख CP ही देखील एक काय आहे तर मध्यगा आपण काढून घेतलेली आहे। आता संपात बिंदूला जी नाव आपल्याला द्यायचं आहे हे सगळे एकाच बिंदूमध्ये छेदले आहे म्हणून त्याला आपण जी हे नाव दिलेलं आहे। आता बघा लांबी GR किती आहे त्याचं गुणोत्तर 2:1 एवढं प्रमाण त्याचं आहे। नंतर BG त्याचं GQ याचं देखील काय आहे 2:3 2:1 हे प्रमाण आहे। त्यानंतर लांबी GP हे देखील गुणोत्तर आहे 2:1 हे प्रमाण आहे।
जे आपण इथे काढून घेतलेलं आहे. आता ही सर्व गुणोत्तरे जवळपास कशी आहे तर 2:1 अशी आहे. मग आता आपण इथे बघू शकतो म्हणजे संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यकेचे 2:1 ह्या गुणोत्तराचे काय आहे विभाजन आपल्याला करायचे आहे. म्हणजे या गुणोत्तरात काय होत आहे तर ह्या मध्यकांचे विभाजन होत आहे. आता जे आपलं उदाहरण 1 आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत की त्रिकोण XYZ चा 0 हा काय आहे मध्यगा संपात बिंदू. मग लांबी OM 3 सेंटीमीटर दिलेली आहे. तसेच लांबी OY ही देखील 5 सेंटीमीटर दिलेली आहे आणि XN 6 सेंटीमीटर आहे आणि लांबी OZ आपल्याला काढायची आहे. तसेच OP देखील काढायचे आहे. OX आणि ON ह्या लांबी ज्या आहे ह्या ज्या मध्यगा आहे त्यांचं माप जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग बघा आपण इथे आकृती काढून घेतलेली आहे. ती आकृती आहे X, Y आणि Z आणि माप कशाचे दिलेले आहेत पहा. तर XN चे जे माप आहे ते 6 सेंटीमीटर दिलेले आहे. तसेच MOचं 3 सेंटीमीटर आणि YOचं 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. मग बाकीचे जे 3 आहेत त्यांची मापे आपल्याला माहीत नाही म्हणून ते आता आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत. तर बघा आपण ते कशा प्रकारे काढणार आहोत तर पहा इथे आपण जो त्रिकोण आहे XYZ हा त्रिकोण आधी आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच्या मध्यगा देखील आपण काढून घेतलेल्या आहे. त्यांचं काही जे माप आहे ते दिलेलं आहे आणि काही जे लंब आहे त्याचे आपल्याला काय करायचे आहे तर माप काढून घ्यायचे आहेत. म्हणून संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगा कशा आहे तर 2:1 या गुणोत्तरामध्ये त्याचे विभाजन होते. म्हणून या गुणधर्मानुसार आपल्याला काय करायचं आहे तर मध्यगांचं जे माप आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणून बघा लांबी OM ची किती दिलेली आहे तर OM ची जी लांबी आहे ती 3 सेंटीमीटर दिलेली आहे. OY ची जी लांबी आहे ती 5 सेंटीमीटर दिलेली आहे आणि XN ची जी लांबी आहे ती 6 सेंटीमीटर दिलेली आहे. आता जे गुणोत्तराचं विभाजन आहे ते 2:1 आहे म्हणून लांबी OZ ही 6 सेंटीमीटर आणि OP ही 2.5 सेंटीमीटर. मग 2:1 या गुणोत्तरानुसार काय मिळालेलं आहे तर 4 सेंटीमीटर व 2 सेंटीमीटर ही लांबी आपली येणार आहे. मग OX ही लांबी 4 सेंटीमीटर असणार आहे आणि ON ही जी लांबी आहे ती 2 सेंटीमीटर असणार आहे. आता आपण या पाठामध्ये काय शिकलेलो आहोत तर आपण या पाठामध्ये हे शिकलेलो आहोत तर त्रिकोणाचे शिरोलंब कसे काढायचे तसेच मध्यगा कशा काढायच्या आणि त्याचे गुणधर्म यांचा अभ्यास आपण इथे केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की शिरोलंब कुठलाही एक त्रिकोण आपण काढला तर आपल्याला एक पाया मांडायचा आहे आणि त्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर शिरोलंब काढून घ्यायचा आहे. दुसरं आपण मध्यगा म्हणजेच मध्यगांचं काय करायचं आहे गुणांच्या किंवा कंपासाच्या सहाय्याने बरोबर मध्यभागी आपल्याला काय करायचं आहे तर त्रिकोणाच्या मध्यभागी आपल्याला मध्यगा काढून घ्यायच्या आहे. म्हणजेच या पाठामध्ये आपण काय शिकलेलो आहोत तर शिरोलंब हे कसे काढायचे मध्यगा कशा काढायच्या त्रिकोणामध्ये आणि त्याचे गुणधर्म आपण या पाठामध्ये अभ्यासलेले आहे. तर पहा मुलांनो अशा प्रकारे आपलं जे चौथं प्रकरण आहे त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता त्याचा सराव खेळ परीक्षा आणि प्रश्न उत्तरे यांच्या सहाय्याने देखील आपण काय करणार आहोत तर त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा हा जो चॅप्टर आहे जो लेसन आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. तर मुलांना आपलं जे चॅप्टर आहे चौथं चॅप्टर त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा हे आपण अभ्यासलेलं आहे. आता थोडक्यात आपण काय करणार आहोत तर त्याचा सराव देखील घेणार आहोत आणि या सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत त्याची उत्तरे जे आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत. तर पहा मुलांना त्रिकोणाच्या कोनांचे दुभाजक डॅश असतात ते एकरूप असतात की एक संपाती असतात. अगदी बरोबर कसे असतात तर एकसंपाती असतात. बघा त्रिकोणाच्या कोनाचे दुभाजक हे कसे असतात तर एकसंपाती असतात. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत. बघा त्रिकोणाच्या कोनांचे दुभाजक व बाजूंचे लंब दुभाजक यांच्या संपात बिंदूस अनुक्रमे अंतर्मध्य व डॅश असे म्हणतात. त्याला परिमध्य म्हणतात की दुभाजक म्हणतात. अगदी बरोबर काय म्हणतात तर परिमध्य असे म्हणतात. पहा मुलांनो त्रिकोणाच्या कोनाचे दुभाजक व बाजूचे लंब दुभाजक यांच्या संपात बिंदूस अनुक्रमे अंतर्मध्य व परिमध्य असे
म्हणतात. पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडास त्या त्रिकोणाचा डॅश म्हणतात. बघा, लंब दुभाजक म्हणतात की शिरोलंब म्हणतात? अगदी बरोबर. काय म्हणतात तर शिरोलंब असे म्हणतात. पुन्हा एकदा पाहूया, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडास त्या त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांना तो बघा काय आहे की लंब संपात बिंदू डॅश या अक्षराने दर्शवतात. आणि ऑप्शन आहेत आपले ओ किंवा जी. इथे सांगितलेलं आहे लंब संपात बिंदू डॅश अक्षराने दर्शवतात. कुठल्या अक्षराने मुलांनो? अगदी बरोबर, ओ या अक्षराने आपण काय करत असतो तर लंब संपात बिंदू ओ या अक्षराने दर्शवले जातात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे की संपात बिंदूला त्रिकोणाचा डॅश म्हणतात. संपात बिंदूला त्रिकोणाचा काय म्हणतात? बघा, लंब संपात म्हणतात की लंब म्हणतात? अगदी बरोबर. काय म्हणतात तर लंब संपात असे म्हणतात. पहा, संपात बिंदूला त्रिकोणाचा लंब संपात असे म्हणतात. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे मुलांनो, विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा डॅश असतो. तो अंतर्भागात असतो की बाह्य भागात असतो? अगदी बरोबर, बाह्य भागात असतो. आणि आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. बघा, विशाल कोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे की डॅश मध्यगा संपात जे या अक्षराने डॅश दर्शवतात. पहा, सी की जी कुठल्या अक्षराने दर्शवतात? अगदी बरोबर, जे या अक्षराने दर्शवतात. पहा, जे मध्यगा संपात जे या अक्षराने दर्शवतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे की कोणत्याही त्रिकोणात जीचे स्थान त्रिकोणाच्या डॅश असते, अंतर्भागात असते की बाह्य भागात असते? पहा, कोणत्याही त्रिकोणात जीचे जे स्थान आहे ते त्रिकोणाच्या बाह्य भागात असते की अंतर्भागात असते? अगदी बरोबर, ते कुठे असते तर अंतर्भागात असते. पहा मुलांनो, कोणत्याही त्रिकोणात जीचे स्थान त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये असते. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे की संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे डॅश गुणोत्तरात विभाजन होते. एकास एक की दोनास एक? अगदी बरोबर, कसे तर दोनास एक. तर पहा मुलांनो, संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे दोनास एक या गुणोत्तरामध्ये काय होते तर विभाजन होते. आपला जो पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, बघा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची डॅश म्हणतात. पहा, शिरोलंब म्हणतात की मध्यगा म्हणतात? बघा, त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाचे काय म्हणतात तर मध्यगा असे म्हणतात. बघा मुलांनो, इथे आपण ह्या पाठाचा जो सराव आहे म्हणजेच आपले त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा या पाठाचा आपण इथे काय घेतलेला आहे तर सराव देखील आपण इथे घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत तर खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हा जो पाठ आहे तो समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे आपल्याला प्रश्न विचारलेले आहे की काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा डॅश शिरोबिंदूवर असतो. आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बघा, 4 आहे. बाह्य भागातील, काटकोन करणाऱ्या, लघुकोन करणाऱ्या की समोरील बाजूस? काय ऑप्शन असणार आहे? अगदी बरोबर, आपला ऑप्शन असणार आहे काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा डॅश शिरोबिंदूवर असतो. कुठला असतो तर काटकोन करणाऱ्या. मग त्याचा रंग आहे ग्रीन. पुढचा आपण प्रश्न घेणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे डॅशमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. आणि आपले ऑप्शन आहे शिरोलंब, संपात बिंदू, रेषे आणि मध्यबिंदू. काय येणार आहे मुलांनो? डॅशमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. कशाचे होते पहा मुलांनो? तर संपात बिंदूचे होते. आणि कलर आहे ग्रीन. पुढचं देखील आपण प्रश्न पाहणार आहोत. बघा, मध्यगांच्या संपात बिंदूस डॅश असे म्हणतात. बघा, मध्य संपात, संपात मध्य, संपात की बिंदू संपात? मग आपलं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, मध्यगा संपात हे आपलं योग्य उत्तर आहे.
पुढचा जो आपला प्रश्न आहे तो आहे डॅश त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. कुठला बघा? काटकोन, विशाल कोन, लघु कोन की सरळ कोन? योग्य उत्तर आपलं काय आहे? तर विशाल कोन हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा देखील आपण प्रश्न पाहणार आहोत. बघा, मध्यगेमुळे बाजूचे डॅश मिळतात. काय मिळतात बघा? मध्यबिंदू, संपात बिंदू, लंब की शिरोबिंदू? मध्यगेमुळे बाजूचे काय मिळतात? तर बाजूचे लंब मिळतात. बघा, मध्यगेमुळे बाजूचे मध्यबिंदू हे मिळत असतात, म्हणून आपलं ऑप्शन काय आहे? तर मध्यबिंदू हे आपले योग्य ऑप्शन आहे. पुढचं देखील आपण घेणार आहोत प्रश्न. बघा, लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा डॅश असतो. काय असतो पाहूया? बाह्य भागात, समोर, अंतर्भागात की मध्यगेवर? कुठे असतो? अगदी बरोबर, अंतर्भागात. आणि कलर कुठला आहे? तर ब्ल्यू आहे. आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे समद्विभुज त्रिकोणाचे मध्यगा संपात बिंदू व शिरोलंब संपात डॅश असतात. आणि ऑप्शन आहेत बाह्य भागात, नैकरेषीय, एकरेषीय की एकरूप? योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, एकरेषीय जे आहे ते आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. त्रिकोणाचे शिरोलंब एकाच बिंदूतून जातात, म्हणजेच हे शिरोलंब डॅश असतात. ते शिरोलंब कसे असतात बघा? एकसंपाती, समरूप, मध्यगा की एकरूप? ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, एकसंपातीमधून जातात, म्हणून हे आपले योग्य आन्सर आहे. पहा मुलांना, त्रिकोणाच्या मध्यगा डॅश असतात. त्या कशा असतात? एकरूप असतात, समरूप असतात, लंब असतात की एकसंपाती असतात? अगदी बरोबर, कशा असतात त्या? एकसंपाती असतात. पुढचा प्रश्न घेऊया. डॅश हा जी या अक्षराने दर्शवला जातो. कुठला? बघा, मध्यबिंदू, लंब संपात, संपात की मध्यगा संपात? आपले योग्य उत्तर काय आहे? मध्यगा संपात हे आपलं आहे योग्य उत्तर. तर पहा मुलांनो, इथे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय केलेलं आहे? तर हे प्रकरण समजून घेतलेलं आहे. आता आपण परीक्षेच्या माध्यमातून देखील काय करणार आहोत? तर आणखी काही प्रश्नांची उत्तरे देऊन आपण हे प्रकरण जे आहे आपल्याला कितपत समजलं हे देखील आपण पाहणार आहोत. तर पहा, मध्यगांच्या संपात बिंदूस डॅश म्हणतात. काय म्हणतात पहा? मध्यगा संपात, संपात मध्य, संपात की बिंदू संपात? तर सांगा पाहू मुलांना, योग्य आपला आन्सर काय येणार आहे? तर मध्यगा संपात हे आपले योग्य ऑप्शन आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांना तो बघा काय आहे? काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा डॅश शिरोबिंदूवर असतो. बघा, बाह्य भागातील काटकोन करणारा, लघुकोन करणारा की समोरील बाजूस? योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, काटकोन करणारा. पुढचा जो आपला प्रश्न आहे मुलांनो तो बघा असा आहे. डॅश हा जी या अक्षराने दर्शवला जातो. मध्यबिंदू, लंब संपात, संपात की मध्यगा संपात? सांगा पाहू. अगदी बरोबर, मध्यगा संपात जो आहे तो जी या अक्षराने दर्शवला जातो. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे त्रिकोणाचे शिरोलंब एकाच बिंदूतून जातात, म्हणजेच हे शिरोलंब डॅश असतात. बघा, एक संपाती, समरूप, मध्यगा की एकरूप? काय असतात? अगदी बरोबर, एक संपाती असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो आपण घेणार आहोत. डॅशमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरात विभाजन होते. बघा, शिरोलंब, संपात बिंदू, रेषे की मध्यबिंदू? योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, संपात बिंदू. पुढचा आपला प्रश्न आहे. त्रिकोणाच्या मध्यगा डॅश असतात. कशा असतात पहा? एकरूप, समरूप, लंब की एक संपाती? अगदी बरोबर, कशा असतात? तर एक संपाती असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत. लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा डॅश असतो. बघा, बाह्य भागात, समोर, अंतर्भागात की मध्यगावर? अगदी बरोबर, कुठे असतो? तर अंतर्भागात असतो. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे आपला. समद्विभुज त्रिकोणाचे मध्यगा संपात बिंदू व शिरोलंब संपात डॅश असतात. बघा, बाह्य भागात, नैकरेषीय, एकरेषीय की एकरूप? अगदी बरोबर, आपलं उत्तर काय आहे? एकरेषीय हे आपले योग्य उत्तर आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे. मध्यगेमुळे बाजूचे डॅश मिळतात. काय मिळतात पहा? मध्यबिंदू, संपात, लंब की शिरोबिंदू? अगदी बरोबर, मध्यबिंदू हे मिळतात.
आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, तो असा आहे, डॅश त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. 4 ऑप्शन आहेत, काटकोन, विशाल कोन, लघु कोन की सरळ कोन. आपले योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, विशाल कोन हे आपले योग्य ऑप्शन आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे प्रकरण आहे चौथं त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि मध्यगा यावरती आपण काय केलेलं आहे तर परीक्षा देखील घेतलेली आहे. आता आपण बघणार आहोत काही प्रश्न उत्तरे. याचं देखील आपण स्पष्टीकरण इथे घेणार आहोत. काही प्रश्न जे आहेत ते देखील आपण इथे स्पष्टीकरणासह घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपला जो पहिला प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे, त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय? तर पाहूया, त्रिकोणाचा शिरोलंब म्हणजे काय. तर बघा, त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडास त्या त्रिकोणाचा काय म्हणतात? शिरोलंब असे म्हणतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो, तो असा आहे, त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय? तर त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाचे काय म्हणतात? मध्यगा असे म्हणतात. आणि आपला जो तिसरा प्रश्न आहे मुलांनो, तो आहे, त्रिकोणाच्या लंब संपात बिंदूचे स्थान कुठे असते? तर काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर आणि विशाल कोन त्रिकोणाचा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात व लघुकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये असतो. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो, तो असा आहे, त्रिकोणाच्या मध्यगा कशा असतात? तर त्रिकोणाच्या मध्यगा पाहूया कशा असतात. काटकोन त्रिकोण, विशाल कोन त्रिकोण व लघुकोन त्रिकोण या सर्व त्रिकोणाच्या काय आहेत तर मध्यगा एकसंपाती असतात. कशा असतात? तर त्यांच्या मध्यगा एकसंपाती असतात. आपला जो पुढचा प्रश्न आहे मुलांनो, तो बघा, त्रिकोणाच्या मध्यगा संपात बिंदूचा गुणधर्म आपल्याला लिहायचा आहे. आणि बघा, तो गुणधर्म आपण इथे लिहून घेतलेला आहे. मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे 2:1 या गुणोत्तरामध्ये विभाजन होते आणि तो त्रिकोणाचा काय असतो तर अंतर्भागात असतो. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, तो असा आहे की दिलेल्या आकृतीवरून शिरोलंब व मध्यगा आपल्याला लिहायचे आहे. आता ही आपल्याला जी आकृती आहे ABC ही आपल्याला आकृती दिलेली आहे, त्यावरून आपण काय केलेलं आहे तर शिरोलंब आणि मध्यगा ही काढलेली आहे. बघा, रेख AC जी आहे हे काय आहे तर शिरोलंब आहे आणि रेख AD ही काय आहे तर ही मध्यगा आहे. तर रेख AD ही मध्यगा बाजू BC वर काढलेली काय आहे तर ही मध्यगा आहे. कुठली? तर AD. आणि AC जी आहे ही काय आहे तर शिरोलंब आहे, जो आपण दिलेल्या आकृतीवरून काढून घेतलेला आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण आपलं जे प्रकरण आहे, कितवं प्रकरण आहे आपलं? चौथं प्रकरण आहे, त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा. हे जे प्रकरण आहे मुलांना आपण ते अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव आपण घेतलेला आहे. तसेच खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे प्रकरण समजून घेतलेलं आहे. त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे आणि काही प्रश्नांचे उत्तरे देखील आपण इथे घेतलेली आहेत. तर अशा प्रकारे आपलं जे चौथं प्रकरण आहे, त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा, हे जे आपलं प्रकरण आहे ते आपलं पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण भेटणार आहोत एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.